नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, 2025 ही राज्यसेवा MPSC राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून एक कायापलट होणारं वर्ष आहे. आणि मी कायापलट हा शब्द यासाठी वापरतोय कारण की पूर्ण पॅटर्नच चेंज होत आहे आणि ह्याची कल्पना तुम्हा सर्वांनाच आहे. कारण की ह्या वर्षीपासून म्हणजे 2025 पासून मेन्स आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहायची आहे, बरोबर. सो जो चेंज किंवा जो बदल MPSCने घडवून आणलेला आहे, त्या बदलाला सामोरे कसं जावं आणि उत्तर लिहिण्याची प्रॅक्टिस कशी करावी, कुठून सुरू करावी, या सगळ्या गोष्टींवरती मी आज ह्या लेक्चरमध्ये बोलणार आहे. सुरुवातीला सांगतो, हे लेक्चर मी ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की मला माहिती आहे की तुम्हाला एक तासभर लेक्चर ऐकून ना कोणाला वेळ आहे ना कोणी इतक्या वेळ पाहतं. शॉर्टमध्ये मी तुम्हाला माझी ट्रिक सांगणार आहे की आन्सर रायटिंगची सुरुवात कशी करावी आणि काय काय रिसोर्सेस वापरावे आणि तुमच्या उत्तरामध्ये काय काय घटक हवे आहेत, राईट. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ दी आन्सर रायटिंग सेशन. ओके. सो मित्रांनो, आन्सर रायटिंग टिप्स. आता बेसिकली एक रेझिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतो MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये, आणि तो रेझिस्टन्स आहे की यार MPSCची आम्ही आन्सर रायटिंग करावी कशी, आन्सर रायटिंग तर खूप अवघड आहे, आम्ही कशी करणार. तर मित्रांनो, मला सांगा, जेव्हा तुमचा जन्म झाला होता, आपण सर्वांनी चालायला शिकलो होतो, आणि जेव्हा आपण चालायला शिकत होतो, आपण 100 वेळा खाली पडलो असेल, आपल्याला कुठे ना कुठेतरी लागलं असेल, राईट. आणि त्यानंतर कितीतरी अथक प्रयत्नांनंतर आपण हळूहळू चालायला लागलो, त्यानंतर आपण हळूहळू धावायला लागलो, राईट. सिमिलर गोष्ट ह्या आन्सर रायटिंग बरोबर आहे. ह्याची भीती बाळगण्याचा कोणताही कारण नाही आहे. कारण की मला मान्य आहे की आत्तापर्यंत MPSCने हा पर्टिक्युलर पॅटर्न आणला नव्हता, पण तो आता आणला आहे ना, तर त्या गोष्टीला आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि आन्सर रायटिंगची भीती बाळगण्यापेक्षा जर आपण आन्सर रायटिंगची दररोज प्रॅक्टिस केली, तर डेफिनेटली मी लिहून देतो की 6-7 महिन्यानंतर डेफिनेटली जर तुम्ही दररोज एक उत्तर लिहित असाल आणि जर दररोज त्या उत्तराला अनलाइज करत असाल, तर 6-7 मंथ्स डाऊन द लाईन मॅक्सिमम तुमची आन्सर रायटिंग परफेक्ट होऊन जाईल. कारण की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. जर तुमचा सराव एकदम छान असेल, जर तुमचा सराव एकदम तगडा असेल, तर एंड रिझल्ट पण छानच होणार आहे, राईट. आता ही आन्सर रायटिंग येणाऱ्या राज्यसेवा 2025साठी इतकी महत्त्वाची का आहे, आपण का ह्या पर्टिक्युलर पार्टवरती तर सर्वात जास्त फोकस करणार आहोत येणाऱ्या वर्षापासून, तर याचं एक सिंपल उत्तर आहे. ते सिंपल उत्तर म्हणजे आता राज्यसेवा पहिल्यासारखीच 3 टप्प्याची परीक्षा आहे. पहिला टप्पा म्हणजे तुमची प्रिलिम स्टेज, जी आता फक्त क्वालिफाईंग होणार आहे, राईट. आपल्या सर्वांना माहिती आहे की आता CSAT पण फक्त काय एक क्रायटेरिया ठेवला आहे, 75% म्हणजे 200पैकी 77+ मार्क्स मिळाले पाहिजेत, राईट. त्याच्यावरती काही स्कोर करा, तुमच्या टोटल स्कोरमध्ये तो काउंट होत नाही. आणि ॲज इट इज प्रिलिम्स ही फक्त क्वालिफाईंग असते, राईट. प्रिलिम्स तुमचा ऑल इंडिया रँक कुठेही डिसाईड करत नाही. मग कोणती एक्झाम आहे जी तुमचा ऑल इंडिया रँक डिसाईड करते, ती म्हणजे तुमची मेन्स एक्झाम. आता 2025 पासून मेन्स जी आहे ही टोटल 1750 मार्कांची असणार आहे, राईट. आणि ह्या 1750 मार्कांसाठी आपल्याला 4 GS पेपर्स लिहायचे आहेत. GS1, GS2, GS3, GS4. हे 4 GS पेपर्स तर आहेतच, परंतु याच्याबरोबरच 2 ऑप्शनलचे पेपर आणि एक एसेचा पेपर. हे 7 महत्त्वाचे पेपर्स आहेत जे तुमचं भविष्य ठरवणार आहेत. ओके. आणि लेजिटली मी हा शब्द भविष्य ठरवणार आहेत बोलतोय, कारण की येस, हीच ती स्टेज आहे ज्या स्टेजमध्ये तुम्हाला कोणती पोस्ट मिळणार आहे, तुमचा ऑल महाराष्ट्र रँक काय असणार आहे, सगळ्या गोष्टी हीच पर्टिक्युलर पोस्ट ठरवणार आहे, ही पर्टिक्युलर स्टेज ठरवणार आहे. तिसरी जी स्टेज आहे ती इंटरव्ह्यू अँड पर्सनॅलिटी टेस्ट आहे, ती 275 गुणांची आहे, राईट. सो जर तुम्ही इकडे बाजी मारलीत, तर तुम्हाला ह्या स्टेजमध्ये डेफिनेटली तुमची एंट्री होणार आहे. आणि इकडे पण 275 मार्क्स, तर इकडे जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये चांगलं स्कोर करू शकता. सो माझं म्हणण्याचा हा आहे की तुमचा रँक जी कुठली गोष्ट डिसाईड करणार आहे, तुम्हाला कोणती पोस्ट मिळणार आहे, ओके, डेप्युटी कलेक्टर मिळणार आहे का DYSP मिळणार आहे का त्याच्या खालची पोस्ट मिळणार आहे, सगळं गोष्ट फक्त एक स्टेज डिसाईड करणार आहे, ती म्हणजे तुमची मुख्य परीक्षा, मेन्स एक्झामिनेशन. आणि त्यामुळे मी सांगतो, आता भीती बाळगणं सोडून द्या. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आता आपल्याला फक्त जो बदल आपल्याला आयोगाने दिलेला आहे, त्या बदलाला आपल्याला
आत्मसात केलं पाहिजे, कारण की भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की परिवर्तन ही संसार का नियम आहे, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, आणि त्या चेंजला आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे. राईट. सो हॅव्हिंग सेड दॅट की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट आणि ह्या परिवर्तनाला आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे, तर आता मी ह्या मेन्स एक्झामला अप्रोच कसं करू? कारण का की आता ह्या मेन्स एक्झाममध्ये मला फक्त एक पेपर नाही लिहायचा, तर मला किती पेपर लिहायचे आहे त्या पेपरांची जर मी यादी काढली तर माझ्याकडे GS पेपर 1 आहे, जनरल स्टडीज पेपर 2 आहे, जनरल स्टडीज पेपर 3 आहे, जनरल स्टडीज पेपर 4 आहे. जनरल स्टडीज पेपर 4 पूर्णपणे एथिक्स. ओके. त्यानंतर जनरल स्टडीज पेपर 3, ह्या पेपर 3मध्ये इकॉनॉमी, सायन्स अँड टेक, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट सारखे विषय आहेत. GS 2मध्ये पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, सोशल जस्टिस सारखे विषय दिले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर GS 1मध्ये इंडियन सोसायटी, हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर सारखे विषय आहेत. म्हणजेच की मला वेगवेगळ्या विषयांवरती छान उत्तरं लिहिता आली पाहिजेत, तेव्हा कुठे मी हा जो टप्पा आहे हा टप्पा सक्सेसफुली पार करू शकेल. तर पुन्हा एकदा मुख्य मुद्द्याकडे येतो की उत्तर लिहायला कशी सुरुवात करायची. स्ट्रेट अवे पॉईंटला हात घालणार आहे, परंतु त्या पॉईंटकडे जाण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी एक सूचना देऊ इच्छितो की जर तुम्हाला 2024ची तयारी उत्तमरित्याने करायची असेल आणि जर तुम्हाला 2024मध्येच राज्यसेवा क्लिअर करायची असेल, तर टेक्स्टबुक सुपर कोचिंगची जी सुप्रसिद्ध बॅच आहे त्या फाउंडेशन बॅचचा शेवटचा जो कोर्स आहे, म्हणजे शेवटची जी बॅच आहे ती आम्ही लॉन्च करत आहे 2024साठी. ही बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सुपर शिक्षकांद्वारे 300पेक्षा जास्त अभ्यासासाठी नोट्स, 500पेक्षा जास्त मॉक टेस्ट, 1000पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस आणि 30पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस पाहायला मिळतात. ओके. त्याचबरोबर आत्ता आमचा विजयदशमी सेल चालू आहे. या सेलमध्ये जर तुम्ही कंबाईनचं प्रिपरेशन करत असाल तर कंबाईनचं प्रिपरेशन 12,000चा युजली आमचा जो कोर्स असतो तो तुम्हाला फक्त 3,639 रुपयाला 12 महिन्यांसाठी मिळणार आहे. आणि राज्यसेवेचा कोर्स जो 12,000 रुपयाचा आहे तो फक्त 3,639 रुपयाला 6 महिन्यांसाठी मिळणार आहे. या दोन्ही कोर्सेसमध्ये तुम्हाला फीस कमी करून हवी असेल तर तुम्हाला माझा कुपन कोड वापरावा लागेल, ते म्हणजे माझं नाव आकाश. हा कुपन कोड जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला मोठा डिस्काउंट मिळणार आहे. सो हा कुपन कोड वापरायला कुठेही तुम्ही विसरणार नाही आहात. आणि मी अशी अपेक्षा ठेवतो की तुम्हाला जर तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर हीच ती शेवटची संधी आहे. हा कुपन कोड वापरा, तुमचा प्रवेश निश्चित करा आणि अभ्यासाची तयारीला सुरुवात करा. चला. सो आता पुन्हा एकदा फॉर्मॅट ऑफ युअर आन्सर ह्या पॉईंटकडे मी येणार आहे की उत्तरं कशी लिहावी. आता मित्रांनो हे बघा, मला माहिती आहे की तुमच्याकडं नॉलेज भरपूर आहे, कारण की आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी जीव तोडून अभ्यास केलेला आहे. परंतु हा अभ्यास करताना तुम्ही काय केले, तुम्ही फक्त नॉलेज गॅदर केलेलं आहे. राईट. सो फॉर इन्स्टन्स जर मी तुम्हाला सांगितलं की असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती, तुम्ही फटकन मला उत्तर द्याल. राईट. जर मी तुम्हाला सांगितलं की असहकार चळवळ चालू करण्यामागची कारणं काय होती, तर ही कारणं विचारल्यावरती तुम्ही काय कराल, तुम्ही मला वरती खाली उत्तर द्यायला सुरुवात करा. राईट. काही लोक एक वेगळ्या अँगलनी उत्तराला सुरुवात करतील, काही लोक वेगळ्या अँगलनी उत्तराला सुरुवात करतील. आणि जर मी अजून खोलावर जाऊन विचारलं की गांधीजींनी जी नॉन कोऑपरेशन मूवमेंट होती ती चौरी चौरा इन्सिडेंट नंतर अब्रप्टली बंद केली, तर त्याचा काँग्रेसच्या इंटरनल जी मेंबरशिप होती त्या मेंबरशिपची काय रिॲक्शन होती आणि त्यामुळे इंडियन नॅशनल मूवमेंटवरती काय फरक पडला किंवा काय परिणाम पडला. जर मी हा प्रश्न विचारला तर मोस्ट ऑफ यू तुम्ही मला एकदम आपण म्हणू ना की सगळं मिक्स करून माझ्याकडे फेकाल. म्हणजे काय तुमच्याकडे जितकं काय नॉलेज आहे ते नॉलेज एकत्र घ्याल आणि ते फेकाल. मला माहिती होतं की तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्हाला गोष्टी माहिती आहेत, परंतु मेन्समध्ये आपल्याला एका सुटेबल फॉर्मॅटमध्ये ते नॉलेज एक्झामिनरला प्रेझेंट करायचं आहे. असं नाही ना की तुम्हाला जे काय ते तुम्ही पेपरमध्ये टाकलं, म्हणजे आपण जे युनिव्हर्सिटीला लिहिलं, कॉलेजमध्ये जे परीक्षा दिला, आपण काय केलं, आदल्या दिवशी रात्री रट्टा मारला, दुसऱ्या दिवशी तो प्रश्न दिसला एक्झाममध्ये की त्याच्यावरती काढला पेन आणि लागलो लिहायला, हे सन गोष्टी लिहिल्या आणि पाठवलं एक्झामिनरला, झालो पास. ही गोष्ट आता होणार नाही आहे. आता तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते नॉलेज एका प्रॉपर फॉर्ममध्ये तुम्हाला एक्झामिनरला दाखवायचं आहे, प्रेझेंट करायचं आहे त्याला. कारण की जेव्हा तो पेपर तुमचं उत्तर वाचेल त्याला कळालं पाहिजे की ठीक आहे, पहिली ही गोष्ट झाली, मग ही गोष्ट झाली, त्याचे परिणाम हे झाले आणि ह्या परिणामांना
या परिणामामुळे पुढे पुढे ह्या गोष्टी घडत गेल्या. अशा काहीतरी प्रेझेंटेबल स्ट्रक्चर पाहिजे. नाहीतर जर तुमच्याकडे असलेलं नॉलेज तुम्ही अब्रप्ट फेकलं, म्हणजे पहिले तुम्ही परिणाम लिहिले आणि ते परिणाम कशामुळे घडले हे तुम्ही लास्टला लिहिलं, तर त्या एक्झामिनरला गडबडायला होईल. सो माझा म्हणण्याचा उद्देश आहे की तुमच्या उत्तराला एक प्रॉपर फॉर्मॅट पाहिजे. ओके, आता तो फॉर्मॅट कसा येणार, तर बेसिकली आता हे बघा, युजली काय होणार आहे, सपोज करा की ऑन अन ॲव्हरेज जर 5 लाख लोकांनी राज्यसेवाची प्रिलिम्स दिली, तर ऑन अन ॲव्हरेज 15 ते 20 हजार लोक मेन्स लिहिणार आहेत. राईट. सो 15 ते 20 हजार लोकांना तोच प्रश्न विचारला जाणार आहे. राईट. असं नाही ना की प्रत्येकाला वेगळा पेपर सेट होणार आहे. प्रत्येकाला क्वेश्चन पेपर तोच येणार आहे, परंतु प्रत्येक जण त्या प्रश्नाचं उत्तर एका वेगळ्या शैलीने लिहिणार आहे. तर एक्झामिनर तुम्हाला मार्क्स कशी देणार किंवा एक्झामिनरने तुम्हाला मार्क्स का दिले पाहिजेत हा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण की जो प्रश्न विचारला आहे त्याचं थोडंफार प्रमाणात सगळ्यांना त्याची एक स्टोरी माहिती आहे. राईट. परंतु जर तुम्ही एक्झामिनरला तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर एका प्रेझेंटेबल फॉर्मॅटमध्ये दिलं, तर एक्झामिनरला ते वाचायला सोपं जातं. आणि तो प्रेझेंटेबल फॉर्मॅट काय आहे, तर त्या प्रेझेंटेबल फॉर्मॅटला मी IMC फॉर्मॅट असं म्हणतो. ओके, मी ह्या साईडला लिहितो IMC फॉर्मॅट. आता हा IMC फॉर्मॅट काय आहे नक्की, तर हा IMC फॉर्मॅट म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी इथं UPSCच्या आन्सर शीटचा फोटो लावलेला आहे. अशा प्रकारे जवळपास आपल्याला MPSCच्या आन्सर शीटसुद्धा पाहायला मिळणार आहे. सो आता बेसिकली हे जे उत्तर आहे, ह्या उत्तराला पहिल्यांदा तुम्हाला त्या उत्तराचा परिचय मतलब इंट्रोडक्शन तुम्हाला एक्झामिनरला द्यावं लागणार. राईट. की जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला एक्झामिनरला इंट्रोडक्शन किंवा परिचय लिहावा लागणार. सो जो पहिला I आहे दॅट स्टँड फॉर इंट्रोडक्शन. राईट. सो तुम्हाला पहिलं परिचय लिहावा लागणार. ओके. राईट. आता सपोज जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की कास्ट सिस्टम इन इंडिया इट हॅज बीन ॲन ॲन्सेस्ट्रल इव्हिल, इलॅबरेट. हा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की भारतामध्ये जी जातीवाद प्रथा आहे, ही प्रथा प्राचीन काळापासून सुरू झालेली आहे, ह्याच्यावरती तुमचे विचार प्रकट करा. जर असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर कसं लिहिणार, तर तुम्ही परिचयामध्ये एक्झामिनरला पहिलं समजवून सांगाल की ही जातीवाद किंवा जी कास्ट सिस्टम आहे हिचा उगम कुठून झाला किंवा हिच्या उगमाचा सोर्स आपल्याला कुठून मिळतो. किंवा तुम्ही एक्झामिनरला हे सांगू शकता की कास्ट सिस्टम म्हणजे काय, त्याची एक व्याख्या किंवा डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. किंवा जर रिसेंट केसमध्ये करंट अफेअर्समध्ये जर तुमच्या वाचनात कुठं आलं असेल की कुठेतरी कास्ट सिस्टममुळे कुठेतरी दंगे झालेले आहेत किंवा कुठेतरी काही प्रॉब्लेम झाला आहे किंवा कास्ट सिस्टमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टने कुठलं जजमेंट दिलं असेल, तर तुम्ही तो रेफरन्स एक्झामिनरला इंट्रोडक्शनमध्ये देऊ शकता तुमच्या. सो माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की इंट्रोडक्शन हे तुम्ही 3 प्रकारांमध्ये लिहू शकता. पहिला प्रकार आहे की तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये जो टॉपिक आहे क्वेश्चनचा, आता ह्या क्वेश्चनचा टॉपिक काय होता, कास्ट सिस्टम. सो त्या कास्ट सिस्टमबद्दल तुम्ही एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही डेफिनेशन लिहू शकता, तुम्ही त्याचा परिचय देऊ शकता की व्हॉट इज कास्ट सिस्टम. राईट. किंवा तुम्ही त्याच्या हिस्ट्रीमध्ये जाऊ शकता की कास्ट सिस्टमचा उगम कसा झाला, कुठून झाला. ओके. राईट. किंवा जर त्या कास्ट सिस्टमच्या संदर्भात जर काय करंटमध्ये जर न्यूज असली तर त्या न्यूजने तुम्ही तुमच्या उत्तराची सुरुवात करू शकता. सो इंट्रोडक्शन हे नेहमी इतकं सटल असलं पाहिजे, सटल म्हणजे शॉर्ट अँड स्वीट, इतकं शॉर्ट अँड स्वीट असलं पाहिजे की त्या 15 ते 20 शब्दांमध्ये तुम्ही एक्झामिनरला तुमच्या उत्तराची पूर्ण कल्पना दिली पाहिजे. राईट. आणि ह्यालाच म्हणतात दी आर्ट ऑफ आन्सर रायटिंग, आन्सर रायटिंगची कला. कारण की तुम्हाला कमीत शब्दामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला तुमचे विचार मांडता आले पाहिजेत. असं मी का म्हणतोय, कारण की तुम्हाला वर्ड लिमिट असणार आहे. हे बघा, मुख्यतः तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. एक प्रश्न येणार आहे तुम्हाला 10 मार्कांसाठी, एक प्रश्न येणार आहे तुम्हाला 15 मार्कांसाठी. जो 10 मार्काचा प्रश्न असेल तो तुम्हाला 150 शब्दांमध्ये लिहायचा असेल, 150 वर्ड्स. आणि जो 15 मार्काचा प्रश्न असेल तो तुम्हाला 250 शब्दांमध्ये लिहायचा असेल, 250 वर्ड्स. ओके. राईट. ओके. सो तुम्हाला मुख्यतः हे 2 प्रकारचे प्रश्न लिहावे लागणार आहेत. ओके. सो
जर तुम्हाला 150 वर्ड्समध्ये तुमचं पूर्ण उत्तर बसवायचं असेल तर तुम्ही 20 ते 25 शब्दांपेक्षा जास्त शब्द इंट्रोडक्शनमध्ये नाही घालवू शकत. ओके, सो इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे, शॉर्ट अँड स्वीट, टू द पॉईंट, आणि ते असं असलं पाहिजे ज्यांनी तुमच्या ज्या इंट्रोडक्शनमुळे तुमच्या आन्सरला पूर्ण एक्झामिनरला एक आयडिया मिळाली पाहिजे की ह्या उत्तरामध्ये तुम्ही काय सांगू इच्छिता. ओके, राईट, हा झाला माझा पहिला पॉईंट. आणि इंट्रोडक्शन कसं लिहायचं आहे, तर जास्त माथापंची करायची नाही. जो काही प्रश्न विचारला असेल त्या प्रश्नाचा मुद्दा ओळखा. जसं मी आता जो प्रश्न तुम्हाला सांगितला त्याचा मुद्दा काय होता, कास्ट सिस्टम, राईट. तर त्या कास्ट सिस्टमची एक तर मी डेफिनेशन लिहू शकतो, नाहीतर त्याच्या इतिहासामध्ये जाऊन सांगू शकतो की कुठून सुरुवात झाली, नाहीतर जर चालू घडामोडी आहेत त्याच्या संदर्भात मी सांगू शकतो की कशा प्रकारे कास्ट सिस्टम आजूबाजूला आता आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते, राईट. आता त्यानंतर मी येतो उत्तराच्या दुसऱ्या टप्प्याकडे, आणि तो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे उत्तराचा मुख्य भाग, किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेन बॉडी म्हणतो, IMC मधला M किंवा मेन बॉडी. आता ही मेन बॉडी म्हणजे काय, तर मेन बॉडी म्हणजे की ही तुमच्या उत्तराची आत्मा एका प्रकारे. ओके, हे तुमच्या उत्तराचं हृदय. जर हे नीट नसलं ना तर तुमचं उत्तर जे आहे ते जास्त मार्क्स फेच करू नाही शकणार. सो मेन बॉडी कशावरती निर्भर असते, तर तुम्हाला प्रश्नामध्ये जो डिरेक्टिव्ह वर्ड विचारला गेला आहे, फॉर एक्झाम्पल डिस्कस विचारले गेले म्हणजे, किंवा इलॅबरेट विचारले गेले, किंवा एक्सप्लेन विचारले गेले, ह्या शब्दांवरती तुमची मेन बॉडी पूर्णतः डिपेंड होते. ओके, सो मेन बॉडी लिहिताना तुम्हाला कोणत्या गोष्टींचा उपयोग काय करायचं आहे, तर मेन बॉडी लिहिताना तुम्हाला जे तुमचा डिरेक्टिव्ह वर्ड आहे प्रश्नामध्ये त्याला अनुसरून मग तुम्हाला तुमचे इथे विचार प्रकट करायचे आहेत पूर्ण मेन बॉडीमध्ये. ओके, सो मेन बॉडी लिहिताना नेहमी लक्षात ठेवा, मेन बॉडी लिहिण्याचे 2 प्रकार आहेत. ओके, एक प्रकार आहे की तुम्ही मेन बॉडीमध्ये पॉईंट वाईज लिहू शकता. ओके, पॉईंट वाईज किंवा पॉईंट मॅनरमध्ये तुम्ही हे उत्तर लिहू शकता, किंवा तुम्ही हे उत्तर पॅराग्राफमध्ये सुद्धा लिहू शकता. ओके, आता तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही काय म्हणताय, युजली आम्ही ऐकलंय सगळीकडे की उत्तर पॉईंट मॅनरमध्ये लिहा. डेफिनेटली उत्तर पॉईंट मॅनरमध्ये लिहा, परंतु असे काही प्रश्न असतात ज्या प्रश्नांना रादर दॅन पॉईंट्स लिहिता तुम्हाला एक संवाद साधायचा असतो एक्झामिनर बरोबर. आता ह्याचं एक उदाहरण देतो मी. फॉर एक्झाम्पल, जर एक्झामिनरने आपल्याला विचारलं की जसं की आता सपोज पॉलिटीचा एक प्रश्न घेऊ आपण की फंडामेंटल राईट्स, मौलिक अधिकारांमुळे काय बदल आलेले आहेत. ओके, किंवा मौलिक अधिकार कशा प्रकारे 1950 पासून ते 2023 पर्यंत मौलिक अधिकारांमध्ये काय काय बदल आलेले आहेत ते समजावून सांगा. जर अशा प्रकारचा काय प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला मेजरली तुमचे जे विचार आहेत ते तुम्हाला पॅराग्राफ्समध्ये प्रकट करावे लागणार आहेत. बट ऑन दी अदर हँड, जर तुम्हाला असा प्रश्न आला की इंडिया आणि इस्रायलमध्ये जे संबंध आहेत त्या संबंधांवरती तुमचे विचार प्रकट करा, तर ते संबंध लिहिताना मग तुम्हाला पॉईंट वाईज लिहावे लागणार. कारण की तिकडे तुम्हाला कसं लिहायचं आहे की फॉर एक्झाम्पल ह्या 2 देशांमध्ये पॉलिटिकल संबंध कशा प्रकारचे आहेत, इकॉनॉमिकल संबंध कशा प्रकारचे आहेत, डायस्पोरा 2 देशांमधला कसा आहे. ओके, त्याचबरोबर ह्या 2 देशांमध्ये जो बिझनेस आहे तो कशा प्रकारचं होतं आहे. ओके, डिफेन्स रिलेशन्स कशा प्रकारचे आहेत. हे बघा, बोलता बोलता मी तुम्हाला 5 पॉईंट बोलून गेलो, बरोबर. सो हे 5 पॉईंट तुम्हाला पॉईंट मॅनर्समध्ये लिहावे लागणार. सो इट डिपेंड्स की तुम्ही कोणत्या प्रकारचं उत्तर लिहिताय. स्वतःला हार्ड वायर करून घेऊ नका की मला मेन बॉडी पॅराग्राफमध्येच लिहायचे किंवा पॉईंटमध्येच लिहायचे. इट डिपेंड्स अपॉन दी काइंड ऑफ क्वेश्चन. ज्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे त्या प्रकारचं तुमचं उत्तर असलं पाहिजे. ओके, हा होता माझा मुख्य भागचा मेन सांगण्याचा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा तो आहे कन्क्लुजन किंवा निष्कर्ष. जो सी मी बोललो होतो तो आहे कन्क्लुजन किंवा निष्कर्ष. आता हा निष्कर्ष तो किंवा कन्क्लुजन काय माहिती आहे का, एक्झामिनरनी हे वाचलं. ओके, आता निष्कर्ष म्हणजे शेवट तुम्ही काय सांगू इच्छिता त्या मुद्द्याबद्दल. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला कास्ट सिस्टमबद्दल बोललो, जाती संस्थेबद्दल बोललो. जर मी माझ्या निष्कर्षामध्ये असं म्हणालो की जाती संस्थेमुळे हे प्रॉब्लेम्स घडले आहेत आणि त्यामुळे जाती संस्था ही पूर्णपणे वाईट आहे
आणि लक्षात घ्या मी शब्दांचा प्रयोग कसा करतोय. मी शब्दांचा प्रयोग म्हणतो की जागतिक संस्था पूर्णपणे वाईट आहे आणि त्यामुळे जागतिक संस्था पूर्णपणे रद्द करून दिली पाहिजे. आता हे काय करतोय मी, एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स घेतोय, एक्स्ट्रीम स्टँड घेतोय. हे बघा, तुम्ही कोण बनणार आहात उद्या, तुम्ही एक सिव्हिल सर्वंट बनणार आहात आणि जेव्हा तुम्ही सिव्हिल सर्वंट बनणार आहात तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या जातीतल्या लोकांशी तुमचा संपर्क येणार आहे, राईट. आणि जी संस्था इतकी करोडो वर्षांपासून चालू आलेली आहे, तुम्ही तिला 1-1.5 वर्षामध्ये बंद करू शकता का? त्याचं उत्तर आहे नाही, ऑब्व्हियसली. तर जेव्हा तुम्ही असे तुमचे विचार प्रकट करता तेव्हा असं वाटतं की तुम्ही बॅलेन्स नाही आहात. तुमचे विचार आहेत, तुमचे व्ह्यूज जे आहेत ते बॅलेन्स नाही आहेत. सो कन्क्लुजनमध्ये जो काय तुमचा टॉपिक असेल क्वेश्चनमधला, त्या टॉपिकवरती तुमचे बॅलेन्स्ड व्ह्यूज तुम्ही प्रकट केले पाहिजेत. ओके, राईट. तुमचे व्ह्यूज कसे पाहिजेत, बॅलेन्स्ड पाहिजेत. त्याचबरोबर ऑप्टिमिस्टिकसुद्धा पाहिजे. तुम्ही ऑप्टिमिस्टिकचा अर्थ काय आहे, फॉर एक्झाम्पल सपोज करा की मी आतंकवादाविषयी वरती तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे की आतंकवाद ही भारताला भेडसावणारी एक खूप भयानक समस्या आहे. ओके, आणि ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ह्या विषयी तुमचे विचार प्रकट करा आणि तुम्ही निष्कर्षामध्ये येऊन म्हणता की जो आतंकवाद गेल्या 60-70 वर्षापासून मिटला नाही तो येत्या वर्षांमध्ये मिटेल असं मला काही वाटत नाही. असं काय तुम्ही निष्कर्षामध्ये लिहिलं तर असं वाटेल की तुमचं माइंडसेटच निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे तुम्ही काही बदल घडवून आणाल हे एक्झामिनरला वाटणारच नाही. सो अलॉंग विथ बीइंग बॅलेन्स्ड यू शुड ऑल्सो बी ऑप्टिमिस्टिक. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह दिलं पाहिजे. विच मीन्स वॉट, विच मीन्स की तुम्ही एक्झामिनरला हे सांगितलं पाहिजे की भारत हा जरी आतंकवाद हा जरी भारताला भेडसावणारी एक मुख्य समस्या असली तरी भारत सरकारने आतापर्यंत जी पावले उचलली आहेत त्या पावलांमुळे आतंकवाद हा खूप प्रमाणात कमी झाला आहे. परंतु तरीसुद्धा अजून काही पावलं उचलण्याची सक्त आवश्यकता आहे जेणेकरून आतंकवाद हा भारतामध्ये अजून कमी करता येईल. अशा प्रकारे काय तुम्ही ऑप्टिमिस्टिक व्ह्यू आणि बॅलेन्स्ड व्ह्यू तुमच्या कन्क्लुजनमध्ये दिला पाहिजे. तेव्हा कुठे वाटेल की एका ऑफिसरचं हे स्टेटमेंट आहे किंवा एका ऑफिसरचं हे आन्सर आहे. नाहीतर तुम्ही कॉमन मॅनसारखं जर इथे लिहाल किंवा जर तुम्ही तुमचे पॉलिटिकल आयडियाज इथे व्यक्त केले तर बिलीव्ह मी की तुम्हाला खूप कमी मार्क्स मिळणार. लक्षात घ्या, तुमच्या उत्तरामध्ये कुठेही तुमची पॉलिटिकल आयडियोलॉजी रिफ्लेक्ट होऊ देऊ नका. ओके, जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये कुणी एका नेत्याचं समर्थक असेल, कुणी ऑपोजिशन पार्टीचं समर्थक असेल, तुम्ही स्वतः एका ऑपोजिशन पार्टीचे समर्थक असाल, परंतु तुमचे जे काही व्ह्यूज असतील ते व्ह्यूज तुमच्या मनामध्ये ठेवा. लक्षात ठेवा की ज्या परीक्षेसाठी तुम्ही प्रिपेअर करताय ती परीक्षा एक सिव्हिल सर्वंट बनण्यासाठीची परीक्षा आहे आणि सिव्हिल सर्वंट हा नेहमी न्यूट्रल असला पाहिजे. त्याचे वैयक्तिक विचार त्याच्या घरी असतात, जेव्हा तो ड्युटीवर असतो तेव्हा तो जनतेचा सेवक असतो, कोणत्याही एका पक्षाचा किंवा कोणत्याही एका नेत्याचा सेवक तो नसतो, राईट. सो देअरफॉर ह्या गोष्टी, हे तुमचा ॲटिट्यूड जे आहे तो ॲटिट्यूड तुमच्या उत्तरातून बाहेर पडला पाहिजे. ओके, राईट. सो ही एक गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची होती. त्याचबरोबर हाऊ टू अप्रोच मेन्स क्वेश्चन्स हा पुढचा भाग आहे जो मला तुमच्याशी थोडासा डिस्कस करायचा होता. की हे बघा काय होणार आहे ना, जेव्हा तुम्ही उत्तर लिहायला सुरुवात कराल ना तेव्हा तुम्ही इकडे येऊन अटकाल की अरे बापरे, आता ह्याच्यामध्ये लिहू काय, ओके ह्याच्यामध्ये लिहू काय मी, ही तुम्हाला समस्या येणार आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही सुरुवात केली पाहिजे, कुठून ना कुठून तरी तुम्हाला सुरुवात केली पाहिजे, तेव्हाच गोष्टी घडत जातील. जर तुम्ही सुरुवात करायलाच घाबरलात ना तर गोष्टी घडणार नाही. फॉर इन्स्टन्स हाऊ टू अप्रोच मेन्स क्वेश्चन्स. आता हे बघा, ओके, मेन्सच्या प्रश्नासाठी कसं त्याला सामोरे जावं, तर त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की काही अँगल्स आहेत जे तुम्हाला प्रत्येक उत्तरामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि लक्षात घ्या, मी शब्द प्रयत्न वापरला आहे. याचा अर्थ की सगळेच अँगल नेहमीच कव्हर झाले पाहिजेत असा भाग नाही, राईट. सो मी तुम्हाला एक अप्रोच देत आहे, तो अप्रोच जर तुम्ही फॉलो केलात तर तुमचं उत्तर जे आहे ते खूप समाधानकारक किंवा एक खूप ऑलराऊंडर आन्सर असेल, जेणेकरून तुम्हाला भरपूर काही गोष्टी तुमच्या कव्हर होतील. आणि लक्षात घ्या, हा अप्रोचचं नाव आहे पेस्टल अप्रोच. ओके, पेस्टल, PESTEL, पेस्टल. आता पेस्टलचा अर्थ काय होतो? पेस्टलचा P म्हणजेच पॉलिटिकल,
ओके. पॉलिटिकल किंवा राजकीय. फॉर इन्स्टन्स सपोज करा की आता महिलांना 33% आरक्षण देण्याबाबत एक बिल संसदेमध्ये मंजूर झालेले आहे. आता तो कायदा बनेल, राईट. तर त्या संदर्भात तुमचे पॉलिटिकल व्ह्यूज म्हणजे राजनैतिक व्ह्यूज नाही. पॉलिटिकल म्हणजेच की तुमचे पॉलिटीच्या संदर्भात किंवा जे तुमचे जे पॉलिटिक्स संदर्भात व्ह्यूज आहेत ते तुम्हाला हे केले पाहिजे. फॉर इन्स्टन्स की हे रिझर्वेशन दिल्यामुळे काय काय बदल येतील, तर लोकसभेमधल्या सीट वाढतील, तर त्यामुळे काय बदल येतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्ही ह्याविषयी तुमच्या मेन बॉडीमध्ये तुम्ही ह्याविषयी बोललं पाहिजे. ओके. त्यानंतर ई स्टँड फॉर इकॉनॉमिकल. ओके. सो कोणत्याही टॉपिकच्या संदर्भात जर इकॉनॉमिकल पॉईंट असतील तर ती गोष्ट तुम्ही कवर केली पाहिजे किंवा ती गोष्ट तुमच्या मेन बॉडीमध्ये रिफ्लेक्ट झाली पाहिजे. एस स्टँड्स फॉर सोशल. फॉर एक्झाम्पल आता जे आपण महिलांच्या आरक्षणाबद्दल बोललो तर त्याचा सामाजिक पॉईंट काय येईल की महिलांना जर आरक्षण मिळालं तर जी पेट्रियार्की आहे भारतामध्ये ती पेट्रियार्की कमी व्हायला त्याचा फायदा होणार आहे, राईट. तर सोशल पॉईंट तुमच्या आन्सरमध्ये आहे का हे तुम्ही तुमच्या बॅक माइंडमध्ये चाललं पाहिजे. त्याचबरोबर टी म्हणजेच टेक्नॉलॉजिकल. ओके. किंवा तांत्रिकदृष्ट्या ह्याचा काही फायदा तोटा आहे का हे देखील तुम्ही बघितलं पाहिजे. ओके. सो टेक्नॉलॉजिकल. त्यानंतर ई म्हणजेच एन्व्हायरमेंट की त्याचा पर्यावरणावरती काय फरक किंवा इम्पॅक्ट पडतोय का. आणि एल म्हणजेच लीगल. सो आता जे काय माझे 2025चे विद्यार्थी मित्र आहेत आणि जेव्हा तुम्ही तुमचा अभ्यास करताय तर जेव्हा कोणताही मुद्दा तुम्हाला न्यूजमध्ये दिसेल तेव्हा त्या मुद्द्याचे हे अँगल्स कवर करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा कधी तो मुद्दा तुम्ही वाचाल, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्ही आतंकवादचा मुद्दा वाचताय, टेररिझम विषय तुम्ही वाचताय इंटरनल सिक्युरिटीमध्ये, तर त्याचा पॉलिटिकल अँगल काय आहे, त्याचा इकॉनॉमिकल अँगल काय की आतंकवादमुळे ब्लॅक मनी लॉन्ड्रिंग ह्या सगळ्या गोष्टी येतात. ओके. सोशल इम्पॅक्ट काय आहे, राईट, की टेररिझम म्हणजे काय, तो कोणत्या धर्माशी रिलेट होऊ शकतो का आतंकवाद हा स्वतःच एक दुसरा नवीन धर्म बनलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही तुमचे नोट्स बनवले पाहिजेत. मला सांगण्याचा हा उद्दिष्ट आहे की जे माझे मित्रमैत्रिणी आहेत जे 2025साठी तयारी करत आहेत तर तुम्ही तुमची तयारी करताना तुम्ही तुमचे जे पॉईंट्स आहेत ते ह्या फॉर्मॅट अनुसार तुम्ही तुमचे पॉईंट्स बनवायला सुरुवात करा. जेणेकरून काय होईल की जेव्हा तुम्हाला कोणताही प्रश्न तुमच्या समोर पडेल तेव्हा त्या प्रश्नाच्या संदर्भात तुमच्याकडे 4 ते 5 ते 6 पॉईंट्स आरामात असतील, राईट. अँड देन यू कॅन राईट अ ब्युटिफुल आन्सर. तुम्ही एक खूप छान उत्तर लिहू शकाल. सो आत्तापासून जेव्हा तुम्ही अभ्यास करतायत 25साठी लक्षात ठेवा प्रत्येक मुद्दा वाचताना हा पेस्टल अप्रोच फॉलो करा. प्रत्येक मुद्द्याच्या संदर्भात हे पॉईंट तुम्हाला कमीत कमी एवढे पॉईंट्स त्या मुद्द्याच्या संदर्भात तुम्हाला माहितीच पाहिजेत. कोणताही मुद्दा असो त्याचा पॉलिटिकल अँगल काय, सोशल अँगल काय, इकॉनॉमिक अँगल काय, एन्व्हायरमेंटल अँगल काय, टेक्नॉलॉजिकल अँगल काय आहे, हे अँगल्स तुम्हाला माहितीच पाहिजेत. ओके. सो पेस्टल अप्रोच फॉलो करा. हा अप्रोच फॉलो केल्यावरती तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर मित्रांनो चांगली उत्तरं कशी लिहावी, सोर्सेस फॉर रायटिंग गुड आन्सर. ओके. सो चांगलं उत्तर लिहिण्यासाठी पहिली गोष्ट तर जे मी नेहमी सर्वांना सांगतो की तुमचा स्टॅटिक पोर्शन जो आहे तो एकदम स्ट्रॉंग असलाच पाहिजे. ह्याच्याबद्दल काही वादविवादच नाही. स्टॅटिक गोष्ट जे आहेत म्हणजे जो तुमचा टेक्स्टबुक पोर्शन आहे, जे पुस्तकातून वाचणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे जे तुम्ही प्रिलिमसाठी जो अभ्यास केलेला आहे तो तुमचा चांगलाच पाहिजे, एकदम चोख पाहिजे. ह्यानंतर जे काय तुम्ही स्टॅटिक गोष्टी वाचलेल्या आहेत, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमीमध्ये तुम्ही कोणती गोष्ट वाचता, चालू खात्यातील तूट वाचताय तर आणि जर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये भारत आणि चायना ह्यांच्या संदर्भात काही बातमी आली आणि जर ही बातमी आली की भारताची चायनाबरोबर व्यापार तूट आहे ती $50 बिलियन इतकी आहे, तर ते ही गोष्ट झाली तुमचा डायनॅमिक अँगल, डेटावाला अँगल. सो दुसरी गोष्ट म्हणजे जो डेटा आहे हा डेटा तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचा आहे. हा डेटा तुम्हाला कुठून मिळणार आहे, रोजच्या वृत्तपत्रातून, न्यूजपेपरमधून हा डेटा तुम्ही प्राप्त करू शकता, राईट. त्याचबरोबर इम्पॉर्टंट ज्या वेबसाईट्स आहेत ज्याच्याबद्दल मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. ओके. ह्या वेबसाईट्समधून हे मिळेल. त्याचबरोबर तुमचं जे बजेट आणि जे आर्थिक सर्वेक्षण, इकॉनॉमिक सर्वे जे येतो
ह्या ह्या हे सोर्सेस आहेत तुम्हाला डेटा गोळा करण्याचे. ओके, ह्या सर्व गोष्टींबरोबरच तुमच्या उत्तरामध्ये जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे मॅप्स काढा. उदाहरणार्थ जेव्हा जेव्हा तुम्ही भूगोलाच्या संदर्भात उत्तर लिहिताय, जॉग्राफीच्या संदर्भात उत्तर लिहिताय किंवा IRच्या संदर्भात उत्तर लिहिताय, तर भारताचा मॅप, वर्ल्ड मॅप किंवा साऊथ एशियाचा मॅप, ओके, हे मॅप्स तुम्ही प्रॅक्टिस केले पाहिजेत काढणं. आणि इतकी प्रॅक्टिस झाली पाहिजे की जर मी तुम्हाला सांगितलं की भारताचा मॅप काढ, तर 12 ते 15 सेकंदाच्या आतमध्ये तुमचा भारताचा मॅप काढून झाला पाहिजे. ओके, इतकी तुमची स्पीड वाढली पाहिजे. ओके, राईट. जर ही स्पीड तुम्ही आणू शकलात तर इट वुड बी बेस्ट. ओके, सो फॉर इन्स्टन्स इफ आय टेल की भारताचा मॅप काढा पटकन, मी हे म्हणत नाही की ऑन द स्केल तुमचा मॅप पाहिजे, परंतु अशा काही तुम्ही तुमचा भारताचा मॅप काढू शकता, राईट. ओके, सो दिस इज, आता हे बोर्डवरती इतका छान नाही आला, परंतु येस, तुम्ही अशा प्रकारे पेपरवरती तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. सो यू कॅन थिंक ऑफ, यू कॅन प्रॅक्टिस ऑफ ड्रॉइंग मोर अँड मोर मॅप्स. ओके, राईट. सो तिसरा पॉईंट आहे की जास्तीत जास्त डायग्रॅम्स, मॅप्स, फ्लो चार्ट्स, ओके, आणि त्याचबरोबर डायग्रॅम्स जितकं जास्त होऊ शकेल तितक्या गोष्टी ह्या काढा. आपण बोलूच येणाऱ्या क्लासेसमध्ये, जेव्हा 2025ची बॅच चालू होईल. मी मेन्स आन्सर रायटिंगविषयी अजून तिथे सखोलामध्ये बोलणारच आहे, राईट. सो ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या मॅप्स उत्तरामध्ये इन्क्लूड केले तर तुमचं उत्तर अजून छान होईल, राईट. ओके, सो आता मित्रांनो मी तुम्हाला एक सॅम्पल उत्तर दाखवतो जे मी UPSCसाठी आन्सर रायटिंग घेतो. तर माझ्या एका स्टुडंटनी, जी UPSCची स्टुडंट आहे, तिचं नाव आहे काजल जयस्वाल. ओके, सो मागच्या वर्षी जो म्हणजे 2022ला जेव्हा माझा एक कोर्स चालू होता, तेव्हा आम्ही एक उत्तर घेतलं होतं, पॉलिटीचं उत्तर होतं, डिस्कस द रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ॲज अ चेअरमॅन ऑफ राज्यसभा. ओके, हा प्रश्न होता. हा प्रश्न 10 मार्काला विचारला गेला होता. 150 शब्दामध्ये हे उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. तर आता काजलने हे उत्तर कसं लिहिलं बघा. हा आहे तिचा इंट्रोडक्शन. या इंट्रोडक्शनमध्ये तिने लिहिले, द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द एक्स ऑफिशियल चेअरमॅन ऑफ द राज्यसभा हू प्रिसाइड्स ओव्हर इट्स सेशन्स. ओके, आणि त्याचबरोबर तिने एक छोटासा डायग्राम ड्रॉ केला आहे, ज्याच्यामध्ये तिने सांगितलं की व्हाईस प्रेसिडेंट जे आहे त्यांच्या संदर्भात आर्टिकल 63 आणि 64मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि त्यांचं आर्टिकल 66मध्ये त्यांच्या इलेक्शनबद्दल बोललं गेलेलं आहे, इनडायरेक्टली इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ द पार्लियामेंट. सो बेसिकली तिने एका डायग्राममध्ये मला सांगितले की व्हाईस प्रेसिडेंटच्या संदर्भात महत्त्वाचे आर्टिकल्स कोणते आहेत आणि त्यांचं इलेक्शन कसं होतं, राईट. सो एवढ्याशा स्पेसमध्ये तिने उपराष्ट्रपतींविषयी संपूर्ण माहिती मला दिली आहे, राईट. त्यानंतर मेन बॉडी चालू करताना तिने इथे स्पेस सोडलेली आहे, विच इज अ व्हेरी व्हेरी गुड प्रॅक्टिस. त्यानंतर प्रश्न काय, रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ॲज अ चेअरमॅन ऑफ राज्यसभा. मग तिने लिहिले रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ॲज अ चेअरमॅन ऑफ राज्यसभा आर. नंतर पॉईंट वाईज 1 2 3 4 5 6 7 8 आणि इकडे 9 10 11 12 पॉईंट तिने लिहिलेले आहेत पॉईंट वाईज, कारण की हे उत्तर असं होतं जे तुम्हाला पॉईंट वाईज लिहायचं होतं. आणि त्यानंतर तिने एकदम सटल कन्क्लुजन दिलेलं आहे. ती म्हणते की द चेअरमॅन ऑफ द राज्यसभा प्लेज अ व्हेरी डायनामिक रोल, डील्स विथ द हाऊस नीड्स अँड प्रॉब्लेम्स, ऑल्सो मेंटेन्स द फंक्शन ऑफ द हाऊस इन अ स्मूथ वे, राईट. सो अशा प्रकारचं हे सॅम्पल उत्तर आहे, हे मी नाही म्हणत, ओके, राईट. सो अशा प्रकारे तुम्ही, आता माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं उत्तर लिहायला सुरुवात करा आता, कारण की आता हाय टाईम आहे. आणि हे बोलू हा विचार मनामध्ये येऊन देऊ नका की मी माझं पहिलं उत्तर लिहीन आणि ते पहिलं उत्तर एकदम परफेक्ट असेल. लक्षात घ्या एक गोष्ट की तुमचं उत्तर कधीही परफेक्ट येऊ शकणार नाही. ओके, ज्याचा ऑल इंडिया रँकमध्ये येतो त्याचे उत्तरं परफेक्ट नसतात, पण तुम्हाला लेवल ऑफ एक्सलन्स वाढवला पाहिजे. ओके, जे तुम्ही आज उत्तर लिहिले त्याच्यापेक्षा तुमचं उद्याचं उत्तर चांगलं पाहिजे. जे तुम्ही परवा उत्तर लिहिणार आहे ते उत्तर तुमच्या उद्याच्या उत्तरापेक्षा अजून चांगलं पाहिजे. सो एव्हरी डे तुम्ही इम्प्रूव्ह केलं गेलं पाहिजे, हा गोल ठेवा. मी बेस्ट उत्तर लिहीन ज्याच्यामध्ये काहीच चुका नसणार असं कधीच होणार नाही. ओके, राईट. सो ऑन दॅट नोट मित्रांनो, आजच्या सेशनसाठी इतकंच. आय होप तुम्हाला सेशन बेनिफिशियल वाटलं असेल. जर बेनिफिशियल वाटलं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, सो दॅट यू नेवर मिस अन अपडेट फ्रॉम आर एंड. सो ऑन दॅट नोट, थँक्यू मित्रांनो, थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ब्युटिफुल अँड अ लवली डे अहेड. थँक्यू सो मच.